अयोध्या राम मंदिर में दान में हुई कथित गड़बड़ी को लेकर संसद परिसर में निर्दलीय सांसद पप्पू यादव द्वारा साधु की वेशभूषा पहनकर किए गए प्रदर्शन के बाद सियासत गर्मा गई है। भाजपा ने इसे साधु संतों का अपमान बताते हुए राहुल गांधी और पप्पू यादव के खिलाफ मोर्चा खोल दिया है। इसी क्रम में नागपुर में भाजपा युवा मोर्चा के कार्यकर्ताओं ने प्रदर्शन किया। शहर के वैरायटी चौक पर आयोजित इस आंदोलन में दोनों नेताओं के खिलाफ जमकर नारेबाजी की और माफी की मांग की। संपूर्ण इंडिया आघाडी त्याच्यात शिवसेनाचे नेते म्हणू आणि एक पप्पू जो राहुल गांधी आणि त्यानंतर एक साधूश वेश धारण करून त्या ठिकाणी पप्पू यादव जे बिहारमधून खासदार आहेत ते पप्पू यादव जे त्यांनी हजारो लोकांच्या जमिनी लुटल्या, जे पप्पू यादव त्यांनी हजारो लोकांचे अपहरण केले, जो पप्पू यादव ज्यांनी शेकडो शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले, जो पप्पू यादव यांनी हजारो लोकांची हत्या कितीतरी लोकांची त्यांनी हत्या केली, तो पप्पू यादव एक त्या ठिकाणी साधूच्या वेशामध्ये येतो आणि एक तिथं बसतो आणि त्या ठिकाणी दानपेटी ठेवतो आणि राहुल गांधी त्या ठिकाणी येतात आणि देवी देवतांना, आमच्या हिंदू धर्माच्या देवी देवतांना ते रस्त्यावर आणतात आणि त्या ठिकाणी राहुल गांधी चप्पली सुद्धा काढत नाही जेव्हा ते म्हणतात की आम्ही या ठिकाणी मंदिर घेऊन प्रतिकात्मक आंदोलन करतोय। त्याला एवढा पण सेन्स नाही आहे की त्या ठिकाणी पूजा पद्धती हे कशी केली जाते, म्हणजे हिंदू धर्माला कशा प्रकारे रस्त्यावर आणायचं, हिंदू धर्माला कशा प्रकारे रस्त्यावर आणायचं आणि हिंदू देवी देवताचा कसा अपमान करायचा, हा पप्पू यादव हा नंबर 1चा चोर आहे, तिथला एक बाहुबली आहे। या पप्पू यादवला हिंदू धर्मावर टीका टिप्पणी करायचा अधिकार कोणी दिला?